नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेतून गेल्या रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी 404 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आतापर्यंत वितरण झाले। यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी 250 कोटींहून अधिक भरपाईचा यात समावेश आहे। आता याची काही उर्वरित अजून याच्यामध्ये राहिलेले बहुतेक शेतकरी त्यांना मिळणार कधी, यासाठी पुढचे नियोजन कसे असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघत जा, स्किप करत नका जा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करत जा। बघा, 2023-24 रब्बी हंगामात राज्यात एकूण 9 विमा कंपन्यांना कंत्राटं घेतली होती। यात भारतीय कृषी विमा कंपनी, त्याच्यानंतर चोलामंडलम, नंतर HDFC अर्गो, ICICI लॅम्बॉर्ड, ओरिएंटल होती, नंतर रिलायन्स, SBI, युनायटेड इंडिया व युनिव्हर्सल सॉर्फो या सारख्या कंपन्यांचा याच्यामध्ये समावेश होता। या कंपन्यांना विमा हप्त्यापोटी शेतकरी, केंद्र व राज्य शासनाकडून एकूण 2125 कोटी रुपये मिळाले होते। त्यापैकी सर्वाधिक रक्कम म्हणजेच 541 कोटी रुपये भारतीय कृषी विमा कंपनीला मिळाले होते। HDFC इर्गोला 312 कोटी रुपये तर ओरिएंटल कंपनीला 347 कोटी रुपये मिळाले। इतर कंपन्यांना मात्र विमा हप्त्यापोटी 200 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळाल्या होत्या। आता याच्यामध्ये प्रत्येकाला एवढा त्यांनी पैसा वसूल केला होता। त्याच्यानंतर विमा कंपन्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाखालील शेतकऱ्यांना भरपाईच्या रकमेसाठी 317 कोटींहून अधिक रक्कम निश्चित करण्यात आली होती। त्यापैकी 268 कोटी रुपये वितरित त्यानुसार करण्यात आले होते। काढणी पश्चात नुकसान या घटकाखाली 159 कोटींहून अधिक रक्कम ही वाटावी लागणार आहे। यानुसार असे प्राथमिकरित्या सगळे अंदाज आलेले आहेत। त्यापैकी आतापर्यंत 37 कोटी रुपयांचा आसपास भरपाई प्रत्यक्ष देण्यात आलेली आहे। पीक कापणी प्रयोगावरून आधारित नुकसान भरपाई 163 कोटी रुपयांच्या आसपास म्हणजे प्लस मायनस असणारे, त्यातील 99 कोटी रुपयांचं वितरण हे ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे। कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार बहुतेक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई दिली नाही आणि म्हणून मात्र विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होताच भरपाई वाटपाच्या प्रक्रियेमध्ये अडचणी आल्या। आचारसंहितेमध्ये पैसे टाकता आले नाहीत। आचारसंहिता समाप्त होताच नुकसान भरपाईचा पुन्हा आढावा घेतला जाईल व उर्वरित भरपाईचे वितरण पूर्ण केले जाईल। नुकसान भरपाईची रक्कम ज्या शेतकऱ्यांना नावे 1000 रुपये यांच्या खाली निघते अशा शेतकऱ्यांना या रकमांचे वितरण थांबलेलं आहे। म्हणजे ज्यांना कमी रक्कम आहे त्यांचे वितरण थांबलेलं आहे। रब्बी हंगामातील पीक विमा नुकसान भरपाईपोटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे अजून 65 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत। याशिवाय काढणी पश्चात घटकातील 123 कोटी रुपये तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकातून आणखी 50 कोटी रुपये दिले जाणार आहेत। त्यामुळे विमा भरपाईपोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून 237 कोटी रुपये जमा होतील आणि त्यानुसार आता ही जी काही आचारसंहिता आहे, आचारसंहिता संपल्यानंतर ह्याच्यामध्ये सरकार स्थापन होईल आणि सरकार स्थापन झाल्यानंतर परत एकदा पुनर्विचार केला जाईल, परत एकदा समिती बसेल आणि ते शेतकऱ्यांचे पैसे हे डिपॉझिट होतील। तेच सरकार जर आलं तर मग हळूहळू संत गतीने ते पैसे डिपॉझिट होतील। दुसरं सरकार जरी आलं तरी त्याच्यावर फक्त ते एक ओव्हरव्ह्यू करतील की यांनी कशा पद्धतीने ही जी नुकसान भरपाई आहे, रब्बी पीक विमा आहे, हा पीक विमा कसा ठरवला त्यानुसार तो पैसा पुढे डिपॉझिट करण्यात येईल मित्रांनो। त्यामुळे टेन्शन घेऊ नका, तुमचा पैसा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।